महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत अत्यंत मोठी बातमी आता आलेली आहे। अखेर उर्वरित खरीप व रब्बी पीक विमा वाटपाची तारीख आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। बऱ्याच दिवसापासून पीक विमा कधी येणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये उजत होता। तर मग या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा, याच प्रश्नाचे उत्तर आज या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। म्हणजे की जो प्रश्न शेतकऱ्यांच्या मनांमध्ये वारंवार येत होता की पीक विमा अखेर कधी मिळणार, अशी कोणती तारीख आहे ज्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, ती तारीख आज सरकारच्या माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण शेतकऱ्यांनी खूप वाट पाहिलेली आहे, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नाही। तर मग आता शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी तारीख जाहीर केलेली आहे। म्हणजे की तुम्ही पीक विम्याची वाट पाहत आहात, परंतु बघा आज अशी अधिकृत तारीख आणि अधिकृत यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे। बघा आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। तर शेतकरी बांधवांनो, पीक विमा कधी जमा होणार, केव्हा जमा होणार, अधिकृत तारीख अशी काय आहे, हेक्टर किती मिळणार, सर्व काही माहिती अगदी आपण एका मिनिटामध्ये पाहून घेऊया। तर पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आज आलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही स्वतः आता पाहू शकता की पीक विमा भरलेल्या शेतकऱ्याला 75% हिस्सा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आज मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ ही महत्त्वाची बातमी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियावर देखील अशा चुकीच्या बातम्या पसरल्या होत्या की पीक विमा आज मिळणार, उद्या मिळणार, पोळ्याच्या मुहूर्तावर मिळणार, गणपती सणाच्या मुहूर्तावर मिळणार, परंतु शेतकऱ्याच्या खात्यामध्ये कसल्याही प्रकारे पीक विमा जमा झाला नाही, त्या फक्त अफवाच सुटल्या होत्या। परंतु आता शेतकरी बांधवांनो, अशी अधिकृत माहिती शासनामार्फत मिळालेली आहे। वृत्तपत्रांच्या माध्यमातून देखील ही बातमी आता समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आता निर्माण झालेले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कोणत्याही प्रकारे चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण बघा शासनाच्या माध्यमातून अधिकृत यादी आणि अधिकृत तारीख आज जाहीर झालेली आहे। बघा तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता की 2022 ते 2024 पर्यंत, म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, हे जे का 2-3 वर्ष आहे, या वर्षामध्ये ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला होता बघा, त्या शेतकऱ्यांचा म्हणजे की 3 वर्षांच्या पीक विम्याची यादी आता सरकारच्या माध्यमातून अशी अधिकृतपणे जाहीर झालेली आहे। म्हणजे की आता शेतकऱ्याला कसलीच काळजी आणि चिंता करण्याची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो बघा, पीक विम्याचे वाटप आता सुरू होणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे, तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती अशी कोणती महत्त्वाची यादी आहे ज्या यादीमध्ये जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे, ती यादी आता आपण पाहून घेऊया। बघा, पीक विम्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर पण करण्यात आलेली आहे। आता ती यादी आपण पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार आहे व कधी पीक विमा मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे का, हे तुम्ही आता नक्की तपासून घ्या, कारण प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे या लिस्टमध्ये आहे का। मागील 3 वर्षांचा पीक विमा आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा तर मिळणार, परंतु कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार असं कोणीच सांगत नाही। आता बघा, हेक्टरी किती मिळणार हे पिकांवर अवलंबून असते। आता शेतकरी बांधवांनो,
तुमच्या शेतामध्ये भात हे जर पीक जर असेल, आता लक्षपूर्वक माहिती जाणून घ्या, किंवा ज्वारी बघा, बाजरी असे पिकं असतील तर बघा भातासारख्या पिकाला 50,000 रुपये अशी हेक्टरी मदत मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो. आणि जी काय ज्वारी बाजरी बघा, ज्वारीला 33,000 रुपये हेक्टर, बाजरीला 32,000 रुपये हेक्टर. आता बघा तुमच्या शेतामध्ये जर भुईमुग असेल तर 45,000 रुपये हेक्टर. म्हणजे की हेक्टर ही पिकांवर अवलंबून आहे. म्हणजे की तुम्ही पीक विम्याचा फॉर्म भरताना जर तुम्ही सोयाबीन, कापूस, तूर असे जर पिकं जर केले असतील, अशा पिकांची तक्रार दिली असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त हेक्टरी मिळणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर असे हलके पिकं जर लिहिले जर असतील, जसं की ज्वारी असेल, बाजरी असेल, काही असे साधे पिकं लिहिले असतील तर तुम्हाला कमी हेक्टरी मिळणार आहे. तर मग आता शेतकऱ्यांचा प्रश्न या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे. म्हणजे की कोणत्या पिकाला किती हेक्टरी मिळणार. तर बघा सोयाबीनला 55,000 रुपये हेक्टरी, आणि मुगाला 28,000 रुपये हेक्टरी बघा, आणि उडीदला 25,000 रुपये हेक्टरी बघा, तुरीला 47, कापसाला 60,000 रुपये आणि मकाला 36,000 रुपये असं या ठिकाणी विभाजन या हेक्टरीमध्ये करण्यात आलेलं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची माहिती आता आपण पाहिलेली आहे. आता सर्वात प्रथम आपल्याला जिल्ह्याची यादी पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण आज ज्या जिल्ह्यामध्ये बघा तुम्हाला पीक विमा मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आज सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे अशी जाहीर पण झालेली आहे. चला तर ती यादी देखील पाहून घेऊया आणि जाणून घेऊया तुम्हाला किती निधी मिळणार आहे व केव्हा मिळणार आहे, व तुमच्या खात्यामध्ये तर निधी जमाच होणार आहे शेतकरी बांधवांनो. पण नेमकं फिक्स्ड टायमिंग काय आहे बघा. निधी तर तुमच्या खात्यामध्ये मिळणारच आहे बघा. हा पीक विमा 2022 बघा, म्हणजे की 2022 ते 2024 या 3 वर्षांमधील सर्व पिकांसाठी एकत्र जमा होत आहे शेतकरी बांधवांनो. 2022 पासून ते बघा 2024 आणि 2025 पर्यंत पीक विम्याचे शेतकऱ्यांनी बऱ्याच दिवसापासून वाट पाहिली होती. आता ही मोठी बातमी आली आहे बघा शेतकरी बांधवांनो. काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला, परंतु तो बऱ्याचशा शेतकऱ्याला मिळाला नाही. परंतु आता तसे काही घडणार नाही बघा. कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं आहे, ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट बँकमध्ये आहे अशा शेतकऱ्याला सर्वात अगोदर रक्कम मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचे खाते जर पोस्ट बँकमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये काल देखील रक्कम जमा झालेली आहे. परंतु बघा आता टोटल 100% रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हा निधी तर तुम्हाला मिळणारच आहे, पण फिक्स्ड टायमिंग आणि ती जिल्ह्यांची यादी काय आहे ज्या जिल्ह्यांमध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे बघा. 2022 पासून ते 2024 ते 25 या काळामध्ये ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले होते त्यांना विमा भरला होता बघा, त्यांना 100% रक्कम बघा त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ही अपडेट फक्त 5 मिनिटांपूर्वीचीच आहे शेतकरी बांधवांनो. सरकारकडून आली आहे. शेतकऱ्यांची अपेक्षा बघा, शेतकऱ्याला पीक विमा कधी मिळणार, केव्हा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता. परंतु त्या प्रश्नाचे उत्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, कृषी विभागाने सांगितले आहे सरकारकडून 2022 पासून पीक विमा मिळालेला नव्हता. त्यामुळे सरकारने मागील 3 वर्षांचा पीक विमा एकत्रित देणे बघा हे ठरविले आहे. म्हणजे की बघा मागच्या 2-3 वर्षाचा पीक विमा तुम्हाला एकत्रच मिळणार आहे बघा. गेल्या 2 दिवसांमध्ये 15 ते 16 जिल्हे बघा शेतकरी बांधवांनो. म्हणजे की जो काय पहिला टप्पा होता, आता काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला नाही. पहिल्या टप्प्यावर सुद्धा काम सुरू आहे. म्हणजे की काही शेतकऱ्याला पहिला टप्पा मिळाला तर कळला नाही. आता असे होणार नाही बघा. आता या ठिकाणी 25% अग्रिमवर पण काम सुरू आहे. म्हणजे बघा आजच्या यादीमध्ये जर तुमचे नाव आले तर तुम्हाला 100% रक्कम मिळणार आहे. म्हणजे की राहिलेला 25 जर तुम्हाला मिळाला नसेल तो पण मिळणार आणि 25% पण मिळणार बघा. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा 25 + 75 असे 100% रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अशी महत्त्वाची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून आलेली आहे बघा. कृषी विभागानं बघा आता जो काय निधी आहे बघा बँकांना आज आदेश दिले आहे, हा निधी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावा. तर मग हा
पीक विमा तुम्हाला कधी मिळणार शेतकरी बांधवांनो? बघा आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, आता सकाळ होईल, सकाळ झाल्यानंतर दुपार होईल बघा, आणि दुपारी 1 वाजल्यापासून ह्या प्रक्रियेला मोठा योग येणार आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता या 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार आहे असे कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलं आहे. या 16 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून दिली गेली आहे. पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला मिळणार नाही. ज्यांनी काही महत्त्वाची कामे पूर्ण केली आहे त्यांनाच हा पीक विमा मिळणार आहे. सरकारने कोणत्या महत्त्वाच्या अटी घातलेल्या आहे हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. तर मग आतापर्यंतचा 10 वर्षांच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पीक विमा कधीच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता. तर मग आता शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून टोटल या 16 जिल्ह्यामध्ये निधी जमा होणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता ते कोणते महत्त्वाचे 16 जिल्हे आहेत ते आता आपण पाहून घेऊया. बघा शेतकरी बांधवांनो, आता 3 ते 4 वर्षांचा पीक विमा एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. मागील इतिहासामध्ये एवढा निधी कधीच शेतकऱ्याला मिळाला नाही. शेतकऱ्यांसाठी आज सोन्याचा दिवसच उगवलेला आहे असे म्हणले तरी काही हरकत पडणार नाही. कारण की शेतकरी बांधवांनो, बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी बघा या साहेबांनी बघा रात्री एक महत्त्वपूर्ण बैठक घेतलेली आहे, ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व डेप्युटी सीएम अजितदादा पवार म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा या ठिकाणी सरकारने आता स्पष्टपणे जारी केलेलं आहे की नेमकं पीक विमा कधी मिळणार किंवा मिळणार, अधिकृत तारीख काय आहे ही माहिती आज सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. चला तर जास्त वेळ न लावता आपण लगेच ती यादी पाहून घेऊया. परंतु शेतकरी बांधवांनो, काही महत्त्वाच्या अटी देखील घालण्यात आलेल्या आहे. त्या अटींची पूर्तता शेतकऱ्याला करावीच लागणार आहे, तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया पण मिळणार नाही. आता शेतकरी बांधवांनो, बघा ज्या शेतकऱ्याला पीक विम्याचा पहिला टप्पा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे त्यांनी 2 महत्त्वाची कागदपत्रे त्वरित जमा करावी. ती जमा केल्यानंतर 100% त्यांना पीक विमा मिळणार आहे. राज्य सरकारने यासाठी 3178 कोटी रुपये मंजूर केले आहे. जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासणे गरजेचे भाग पडणार आहे. तुमचे आधार कार्ड, बँक खाते, बघा आता जर तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते हे एकमेकांशी लिंक आहे का, तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का, जर ह्या महत्त्वाच्या गोष्टी, ह्या महत्त्वाची अपडेट बघा ऐकून जर तुम्ही महत्त्वाची कामे पूर्ण केली तर बघा सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे का हे आम्हाला नक्की सांगा. जर असं केलं असेल तर तुम्हाला मेसेज पण येणार आहे. तर मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जर तुम्ही ही कामे केली नसतील तर पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊनही तुम्हाला मेसेज पण येणार नाही. ही कामे पूर्ण करा, कारण बघा आता सरकारच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्याचे वितरण सुरू झाले आहे. आज याच जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे. तर ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यांमध्ये आज सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार आहे? तर बघा शेतकरी बांधवांनो, हेच ते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा होणार आहे. तर बघा त्यामधील जिल्ह्यांची यादी म्हणजेच की पुणे जिल्हा, बघा पुणे आणि त्यानंतर नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर. बघा तुम्ही जर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ बघत असाल तर शेतकरी बांधवांनो, आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे. तसेच सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून जर तुम्ही असाल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा जळगाव आणि रायगड, बघा जर तुम्ही जळगाव आणि रायगड जिल्ह्यामधून आपला हा व्हिडिओ बघत असाल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे अशी माहिती स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून मिळालेली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो,
आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण सरकारच्या माध्यमातून निधी आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं तुम्हाला KYC करूनच घ्यावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार नाही, अशी माहिती स्वतः राज्य शासन म्हणजे की मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती आताची सर्वात महत्त्वाची बातमी. धन्यवाद.